दाखल केलेली आहे आज। आपल्या तिघांचंही स्वागत आहे आणि मी थेट जाते ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे। असीमजी, नक्की याचिकेमध्ये काय आहे, त्यातून तुम्हाला अपेक्षित काय आहे, कशा पद्धतीने आपण या संदर्भामध्ये लढणार आहात? पहिले पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक मध्ये मतदान करणं कोणत्याही निवडणुकीत हा मूलभूत हक्क नाही, तो केवळ कायदेशीर हक्क आहे। आणि नोटाचा जो अधिकार आहे, नॉन ऑफ द अबव किंवा यापैकी कोणी लायकीचा नाही, हे मतदान करण्याचा हक्क सुद्धा कायदेशीर हक्क आहे। त्या कायदेशीर हक्कातला एक भाग आहे वोटिंग करण्याचा, तो मूलभूत हक्क नाही। तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे का, मूलभूत हक्क आहे का, याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। जेव्हा मागच्या काही इलेक्शनमध्ये अशा बिनविरोध निवडणुका झाल्या तेव्हा त्याबद्दलचं चॅलेंज काही जणांनी केलं आणि ती उच्च न्यायालय ते कन्सिडर करते। आता सगळ्या कायद्यांमध्ये आपण पाहिलं की खासदार व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, नगर परिषद सदस्य व्हायचं असेल किंवा नगरसेवक व्हायचं असेल कॉर्पोरेशनमध्ये, महानगरपालिकेत, तर सगळ्यांमध्ये एकच लिहिलेलं आहे की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह लोकांचा हा खासदार होईल, आमदार होईल किंवा नगरसेवक होईल। मग इलेक्टेड हा शब्द जर वापरला असेल तर बिनविरोध निवडणूक ही काही इलेक्टेड निवडणूक म्हणता येत नाही, तो माणूस इलेक्टेड आहे असं म्हणता येत नाही। हा सुद्धा विषय सर्वोच्च न्यायालयातल्या सुद्धा पिटिशन मध्ये आहे, आम्ही सुद्धा तो नमूद केलेला आहे। आता आपण पाहिलं की एकीकडे उमेदवारी मागण्यासाठीच्या रांगा, दुसरीकडे उमेदवारी मिळाली पाहिजे, एबी फॉर्म आम्हालाच मिळाले पाहिजे म्हणून हट्ट, आग्रह, मारामाऱ्या, नंतर रडारडी, हे सगळं आपण पाहिलं। काही जणांनी फॉर्म घेणं, एबी फॉर्म, हे आपण पाहिलं। काही जणांचे डोळे पांढरे होणं, ते छाती बडवून घेणे, हे आपण पाहिलं। म्हणजे प्रचंड सत्ताकांक्षा असलेले लोक या निवडणुकीत उतरलेले आपण पाहिलं। मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणातली जी सत्ताकांक्षा आहे ती अचानक एका दिवशी जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहे त्या दिवशी अचानक अशी कोणती प्रेरणा यांच्यामध्ये निर्माण होते की सगळेच्या सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि बिनविरोध निवडणूक होऊ देतात। असीमजी, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा तुम्ही आता याचिका दाखल केल्यानंतर निवडणुका होण्यापर्यंतचा कालावधी या सगळ्यामध्ये काही एक कन्क्लुसिव्ह अशा पद्धतीचा निर्णय येण्याच्या दृष्टीने पुरेसा आहे का? नसेल तरी सुद्धा त्याला आव्हान दिलं पाहिजे, कायदेशीररित्या त्याची कायदेशीरता त्याच्यात तपासली पाहिजे। म्हणून आम्ही 3 मागण्या महत्वाच्या केलेल्या आहेत। एक तर निवडणूक आयोगाने जो सगळा एक प्रक्षोभ झाला त्याची दखल घेऊन प्रेस कॉन्फरन्स लाजेखातर घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या जे तिथले रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही अहवाल मागितलेले आहे, जिथे जिथे बिनविरोध निवडणूक झाले त्याच्या संदर्भातले अहवाल पाहून आम्ही तो चौकशीचा एक अहवाल तयार करू। आता आमचं म्हणणं एवढंच आहे की चौकशी अहवाल तयार करत असताना तो चौकशी अहवाल न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, तशी आपण एक मागणी केलेली आहे। दुसरी आपण मागणी केलेली आहे की आपण म्हणतो की वोटिंग शेअर, मिनिमम वोटिंग शेअर काय असेल हे नक्की झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाने पण याच्या संदर्भात केंद्र सरकारला तेव्हा डायरेक्शन दिलेले आहे की याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा। आणि ती मागणी आम्ही केलेली आहे की राज्य सरकारच्या पातळीवर महापालिका कायद्यामध्ये आवश्यकता असेल तर बदल करा, परंतु मिनिमम वोटिंग शेअर ठरवा। आता मिनिमम वोटिंग शेअर म्हणजे काय? अनेक देशांमध्ये हा विषय जेव्हा आला तेव्हा त्यांनी सांगितलं बिनविरोध निवडणूक अशी असू शकत नाही, मतदान ही प्रक्रिया झाली पाहिजे। आणि मग एक मत का असेना, त्या उमेदवाराचं स्वतःचं जरी असलं तरी त्याला मतदान आपण म्हणतो, मग ते मतदान तसं झालं पाहिजे, मग त्याला तुम्ही विनिंग कॅन्डिडेट म्हणून, विनर म्हणून डिक्लेअर करा, ही मागणी आपण केलेली आहे। आणि तिसरी महत्वाची मागणी आपण केलेली आहे की जोपर्यंत चौकशीचा अहवाल पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्या 68 किंवा 70 अशा घाऊक पद्धतीने बिनविरोध लोक निवडून आलेले आहेत त्या ठिकाणचा निकाल तोपर्यंत पेंडिंग ठेवावा जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही। आता या सगळ्या कायद्यात बसणाऱ्या मागण्या करून ही पिटिशन केलेली आहे। ही निवडणूक पिटिशन नाही, इलेक्शन पिटिशन नाही, ही रिट पिटिशन आहे। आणि कोणत्याही हरलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध किंवा जिंकलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध सुद्धा ही नाही, तर केवळ राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करून ही याचिका करण्यात आली। पण असीमजी, याच्यामध्ये अजून एक असा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांनी जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला जातोय इथे इतर विरोधक असलेल्या पार्टीजकडनं, पॉलिटिकल पार्टीजकडनं, मग त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा याचिका दाखल का नाही करण्यात आलेली? कारण उदाहरणं तर अशी दिली जात आहेत की त्यांना कुठे धमकावलं गेलं किंवा कुठे त्यांच्याकडनं पैसे त्यांना दिले गेले, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत। तेव्हा ती निवडणूक याचिका होते आणि ती निवडणूक झाल्यावर होऊ शकते।
त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर कदाचित अशा अनेक याचिका तिथले लोक करतील. मतदार सुद्धा निवडणूक याचिका करू शकतात. असं काही आवश्यक नाही की माघार घेतलेल्या सगळ्यांनी आता कोण निवडणूक याचिका करणार. बरं. तर त्या प्रभागातला मतदार सुद्धा निवडणूक याचिका करू शकतो, पण ती बरं, निवडणूक ठीक आहे. झाल्यावर परंतु करू शकतो. आतापर्यंत अशा पद्धतीची याचिका समोर आलेली नाहीये. आपण जाऊयात अवधूतजींकडे. अवधूतजी, हे सगळे जे